भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 5 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। भाजपकडून एकाला तर शिवसेना राष्ट्रवादीकडून प्रत्येकी दोघांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपवर आरोप केलेल्यांचा प्रचार करण्याची वेळ आलेली आहे। भाजप नेत्यांनी आरोप केलेले 1-2 नव्हे तर तब्बल 5 नेते महायुतीच्या वतीने आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यापैकी नारायण राणे हे थेट भाजपमध्येच आले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रत्येकी दोघांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे आरोप केलेल्यांचा प्रचार करण्याची वेळ आता भाजपवर आलेली आहे। ज्या भाजपनं या नेत्यांवर आरोप केलेले होते त्याच नेत्यांचा प्रचार भाजप कार्यकर्त्यांना करावा लागतोय। नारायण राणे हे काँग्रेसमध्ये असताना भाजपनं त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला होता। त्याचबरोबर यामिनी जाधव यांच्या पतीवर सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता आणि रवींद्र बायकर यांच्यावरही आरोप करण्यात आलेला होता आणि आता ते नेते हे रिंगणात उतरलेले आहेत महायुतीकडून आणि त्यांचा प्रचार करण्याची वेळ भाजपवर आल्याचं पाहायला मिळत आहे। तर ते नेते नेमके कोण कोण आहेत भाजपनं ज्यांच्यावर आरोप केलेले होते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिलेली आहे, पण जेव्हा नारायण राणे हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला भाजपनं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे बेहिशोबी मालमत्तेचे आरोप केलेले होते। आज ते भाजपमध्येच आहेत आणि भाजपचे उमेदवार आहे आणि त्याचबरोबर इतरही नेते आपण या ठिकाणी बघू शकतोय। वायव्य मुंबईमधून रवींद्र बायकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलेले होते। त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचंही पाहायला मिळालं होतं आणि काही दिवसांपूर्वी रवींद्र बायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांना आता उमेदवारी मिळाली आहे तर दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्यावर सुद्धा भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्यांचाही प्रचार आता भाजप कार्यकर्त्यांना करावा लागेल। रायगडमधून सुनील तटकरे यांना उमेदवारी दिलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तटकरेंवर सुद्धा भाजपनं आरोप केले होते। त्याचबरोबर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचाही या ठिकाणी प्रचार करण्याची वेळ भाजप कार्यकर्त्यांवर आलेली आहे। सुनेत्रा पवार यांच्यावर सुद्धा भाजपकडून आरोप करण्यात आले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।